त्या काळामध्ये डायनासोर जे होते ना, त्यांचा दबदबा खूप होता. तर काय झालं, की त्याच्यासमोर कोणतीही प्रजाती अ, विकसित होत नव्हती. म्हणजे त्याच्यासमोर त्याचा दबदबा खूप होता. जसा आता माणसाचा आहे. त्या काळात अन्न साखळीवर सर्वात वरचे, अन्न साखळीमध्ये नाही का, सर्वात मोठे ते होते. पण असा काही आला की दगड ते ॲस्ट्रॉइड ते काय झालं, संपले. त्यांच्यावर पडले मग ते मेले. मेले म्हणजे ते हे झाले, एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे ते म्हणजे विलुप्त झाले. ते असे विलुप्त झाले तर मग कधी दिसले नाही समाज. ॲमेझॉन जंगलमध्ये. नाही, थांब, ॲमेझॉन जंगलमध्ये नाही. मग काय, काय कोण म्हणते? थांब ना. मग तर असा तो दगड आला, तर मग माहीत आहे, तर ते असे झाले. मग तसंच सारखं नाही का हर्षू, जसं आता नाही का, जसं डायनासॉरचा युग होता ना, तसं आपल्या देशामध्ये ना आता आहे राजकारणाचा युग आहे. नेत्या लोकांचा. आता त्याचा एवढा दबदबा आहे, तर आता कसं जनतेचं काही चालत नाही. बिचारे आहेत, ऐकतात, सहन करतायत अत्याचार, ऐकत आहेत, त्याले दाबल्या जात आहे. हां मग असं होईल की एखादा उद्रेक होईल, ज्वालामुखी वगैरे, किंवा दगड जसा आला नाही का तो वरतून आकाशातून, माहीत आहे, तसा एखादा लोकशाहीचा दगड येईल. ते नेपाळमध्ये वगैरे झाला ना उद्रेक, झेनजी प्रोटेस्ट, तर असं होईल. मग असं झाल्यावर असा होईल इथं की सर्व विलुप्त होऊन जातील राजकारणच. राजकारणी युगाचा अंतच होऊन जाणार. मग काय होईल माहीत आहे? मग मग येईल सुख, समृद्धी, आनंद, म्हणजे खूप काही चांगलं चांगलं. ते संपल्यावर जसे डायनोसॉर संपले आणि